कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याला मागच्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलंय आणि स्वाभाविकपणे रत्नागिरी जिल्हा असेल की कोकण इथल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत। एकंदरीत ही नदी आहे राजापूर शहरालगत वाहणारी अर्जुना नदी। अगदी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये उगम पावणारी ही नदी मधल्या अनेक गावांमधून वाहते, शेकडो गावांमधून वाहते आणि त्यानंतर राजापूर शहराच्या इथून पुढे जाऊन ती अरबी समुद्राला मिळते। सध्या या नदीला देखील पूर आलेला आहे। नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे आणि त्याचमुळे एकंदरीत कोदवली नदी आणि अर्जुना नदी जी आता सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय यांच्या संगमाच्या ठिकाणीच हे राजापूर शहर आहे आणि परिणामी या पुराचं पाणी सध्या राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत आलेलं आहे। एकंदरीत या नदीचं पाणी पाहिलं किंवा या नदीचं पात्र ज्या पद्धतीने दुथडी भरून वाहत आहे ते पाहिल्यानंतर कोकणात किंवा राजापूर किंवा इथल्या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असू शकतो याचाच किमान आपल्याला अंदाज येऊ शकतो। आता मुंबई गोवा हायवेवरून राजापूर नजीक जो नवीन पूल उभारलेला आहे त्या ठिकाणावरून दिसणारं हे दृश्य आहे। अर्थात पुढच्या काही तासांमध्ये किंवा आज दिवसभरामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी, सतर्क राहावं असा इशारा देखील देण्यात आला आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, राजापूर, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।